किती दिवस तुम्ही मानवच्या आठवणीत अश्रू ढाळत बसणार आहात? काय करू उर्मिला? माझा विश्वासच बसत नाहीये की आपला मानव आपल्याला सोडून गेलाय. देवेन आणि मानव माझे दोन बाहू होते आणि माझा एक बाहू कापल्याप्रमाणे अपंग होऊन बसलोय मी. तुम्ही तर मानवचे पिता आहात, तरीही तुम्हाला इतकं दुःख होतंय. माझा विचार करा, मी तर एक आई आहे. माझी काय अवस्था असेल? आपण काय करू शकणार होतो? जर आपल्या हातात काही असतं तर आपण आपल्या तरुण मुलाला असं जाऊ दिलं असतं का? अगदी मनातलं बोललीस. जर माझ्या हातात असतं ना, तर मी तो ट्रकचा ऍक्सिडेंटच होऊ दिला नसता आणि आपला मानवही सोडून गेला नसता. जे घडायचे ते घडलंय. स्वतःला सावरा आता. मानवच्या जाण्याने देवेनेही खूप हळवा झालाय. आणि तुम्हाला माहितीये ना, देवेंचा स्वभाव तो खूपच मनस्वी आणि संतापी आहे. जर त्याला समजलं की तुम्ही असा धसका घेतलाय तर तो पार कोलमडेल. आपल्याला आता यापुढे आपला मुलगा देवेन आणि सून मीनाक्षी करता जगायचे. तुझं बरोबर आहे उर्मिला, पण मला वाईट या गोष्टीचं वाटतंय की माझी पावर, माझा पैसा माझ्या अजिबात कामी नाही आला. तेव्हा का मला माझ्या मुलाचा मृत्यू नाही टाळता आला? खोटं बोलतोस तू सक्सेना. बंद कर तुझं हे ढोंग, हे नाटक, हे खोटे अश्रू ढाळणं. कारण सत्य हेच आहे की स्वतःच्या मुलाचा मानवचा खून तुम्ही स्वतः केलाय. ईशान, मानव माझा मुलगा होता, माझ्या काळजाचा तुकडा. ही त्याचा खून का करेन सांग ना. सत्य करता, पैशांकरता. तुमच्या पॉलिटिकल पार्टीच्या लीडरला 9 अप कोला पेस्टिसाइड कॅम्प मधून वाचवण्याकरता. कारण मानव त्या कॅम्प मध्ये फसलेल्या सगळ्या लोकांचा पर्दाफाश करणार होता. म्हणून तुम्ही तुमचा मुलगा मानव आणि माझा जिवलग मित्र याला तुमच्या मार्गातूनच दूर केलं. तुम्ही हत्यारे आहात, खुनी आहात तुम्ही. जयदीप सक्सेना, खुनी आहात तुम्ही. तुम्हाला मी नाही सोडणार, शिक्षा देईनच मी.
मानवचा मित्र आहेस तर काय झालं? काही बडबडशील? अख्ख्या जगाला माहितीये की मानवचा मृत्यू ट्रक ऍक्सिडेंटमुळे झालाय. तुला यांच्या डोळ्यातले अश्रू नाही दिसले? यांचे अश्रू मगरीचे अश्रू आहेत. यांच्या अश्रूत मला फक्त सत्तेची लालसा आणि माझ्या मित्राच्या मानवच्या खुनाची प्रतिमा दिसते. आणि मला खात्री आहे की मानवचा ऍक्सिडेंट नव्हता झाला. या जयदीप सक्सेनानंच मारलाय त्याला. बस ईशान बस. बस झालं आता. आता मुकाट्याने इथून निघून जा. देवेन, हे आता काय करतोस मुकाट्याने तू? इथून निघून जा. नाहीतर नाहीतर मी तुझा मुर्दा पाडेन. अच्छा, तू मला मारशील? बरं, बाप तर खुनी आहेच. मुलालाही माणसाच्या रक्ताची तहान लागली आहे. अख्खाचं अख्खं खानदान रानतीये. तू काय मला मारशील? आज मीच तुझा मुर्दा पाडतो. हे काय करताय तुम्ही? मीनाक्षी, देवेन, नाही. चीफ, पूर्ण महिन्याचा क्राईम रिपोर्ट तयार आहे. ही फाईल कमिशनर साहेबांना पाठवले. येस चीफ. मेजर राठोड या. राठोड साहेब, सर मी ईशान मल्होत्रा बोलतोय. सर मला तुम्हाला आत्ता या क्षणी भेटायचंय. कुठून बोलताय तुम्ही? सर मी तुमच्या ऑफिसच्या जवळच आहे. खरं तर प्रकरण खूप सिरियस आहे. खरं तर मला तुम्हाला सांगायचंय की 9 अप कोला पेस्टिसाइड्स मधील मुख्य आरोपी मानव, त्याचा ऍक्सिडेंट नाही झाला. सर त्याला हॅलो 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 हॅलो. काय झालं चीफ? कोणा ईशान मल्होत्राचा फोन होता. 9 अप कोला पेस्टिसाइड केस बद्दल काही सांगत होता आणि मला म्हणाला की तो कुणा मानवचा मृत्यू. पण फोन डिस्कनेक्ट झाला. ईशान मल्होत्रा फोन का नाही उचलत आहे? त्याने मला सांगितलं होतं की तो आपल्या ऑफिसच्या बाजूलाच आहे. मग आतापर्यंत तो पोचला कसा नाही? शायना मला वाटतं काहीतरी गडबड नक्कीच आहे. अभिनव, मी काय सांगतो ते नीट ऐक. आत्ताच थोड्या वेळापूर्वी मला एका ईशान मल्होत्रा नावाच्या इसमाचा फोन आला होता आणि तो मला 9 अप कोला पेस्टिसाइड केस बद्दल काहीतरी सांगणार होता. तो मला हे पण म्हणाला की आपल्या ऑफिसच्या अगदी जवळ आहे, पण अजूनही तो इथे पोहोचलेला नाहीये. मला वाटतं काहीतरी गडबड नक्की आहे. बरं, मी तुला त्या ईशानचा नंबर SMS करतोय. ठीक आहे चीफ. या नंबरला ट्रेस कर आणि त्याचा लास्ट लोकेशन काय होतं याची माहिती काढ लगेचच. ओके. ईशानच्या मोबाईल प्रमाणे तरी हाच एरिया आहे. पण ईशानने चीफला 1.5 तासांपूर्वी फोन केला होता की तो ऑफिसच्या जवळ आहे आणि मी तरी ते विरुद्ध दिशेला आहे.
या दोघांपैकी ईशान कोण आहे? झडती घेऊन बघतो. देवेन जयदीप सक्सेना. हॅलो ईशान. चीफ, मी बोलतोय अभिनव. ईशान इज नो मोर. व्हॉट? येस चीफ. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की इथे आणखी एक प्रेत आहे. चीफ, परिस्थिती बघून असं वाटतंय की या दोघांच्यात भांडण झालं असावं आणि दोघांनी एकमेकांना मारलं असावं. चीफ, मी दुसऱ्या बॉडीची आयडेंटिटी शोधण्याकरता त्याची झडती घेतली. त्याच्याकडे त्याचं पॅन कार्ड मिळालं. त्यात त्याचं नाव आहे देवेन जयदीप सक्सेना. आम्हाला तुमचं दुःख कळत आहे, पण आम्हाला तर आमची ड्युटी करावीच लागेल ना. मग तुम्ही तुमचा मुलगा देवेन आणि ईशान मल्होत्राच्या मृत्यूबद्दल काही सांगू शकाल? ऑफिसर, ईशान माझा मुलगा मानवचा मित्र होता. काल तो आमच्या घरी आला आणि मला माझा मुलगा मानवच्या मृत्यूला जबाबदार ठरवायला लागला. मला बरं वाईट बोलू लागला. ती गोष्ट माझा मुलगा देवेनला आवडली नाही आणि दोघांमध्ये मारामारी होऊ लागली. देवेन, सोड. सोडणार नाही मी तुला. तू बाजूला उभी राखशी. देवेन, ईशान, मारून टाकेन. देवेन ऐक मारून माझं. टाकेन. नाही. तुम्ही हे काय करताय? ईशान, तुझी इच्छा आहे की तुझा मित्र मानवच्या आत्म्याला शांती नको मिळायला? देवेन, हा तुझ्या भावाचा मित्र आहे. तुम्ही दोघं एकमेकांना मारून आम्हाला जिवंतपणी मारून टाकणार आहात का? देवेनने माझ्या गनने फायर केलं पण हवेत. त्यानंतर ईशान इथून निघून गेला. नंतर ते लोक कुठे भेटले आम्हाला नाही माहित ऑफिसर. तुला सगळं माहिती आहे जयदीप. का केलंस तू असं? बोल जयदीप, का मारलंस तू माझ्या ईशानला? बोल जयदीप, बोल राक्षसा, बोल. आधी माझं आयुष्य खराब करून टाकलंस आणि त्यानंतर स्वतःच्या मुलाकरवी माझ्या मुलाला मारून टाकलंस. का केलंस तू असं? जर मी तिथे असते तर हे सगळं घडलंच नसतं. जयदीपजी, हे सगळं काय आहे आणि ह्या बाई कोण आहेत? मी सांगते. ही बाई अनिता आहे, माझा नवरा जयदीपची प्रेमिका. हो, तुझा नवरा जयदीपची प्रेमिका, जिला तुझ्या नवऱ्याने तुझ्या बापाच्या करोडोच्या इस्टेटी करता एक कुमारी माता बनवून सोडून दिलं. म्हणूनच तुझ्या मुलाने ईशानने माझ्या देवेनला मारून टाकलं. बदला घेतलास तू. तुझ्या मुलाने ईशानने माझ्या घराचं सुख हिसकावून घेतलं. माझ्या मुलाने नाही, तुझा मुलगा देवेनने माझ्या ईशानला मारून टाकलंय. उर्मिला, तुला हे सगळं कसं कळलं? ईशान तुमचा अनौरस मुलगा आहे हे मानवला माहित होतं. त्यानेच मला शपथ घातली होती गप्प बसायची. नाहीतर मी केव्हाच तुम्हाला सोडून गेले असते. जयदीपजी, एक गोष्ट सांगा. काल जेव्हा इथे देवेन आणि ईशानमध्ये भांडण झालं त्यावेळी उर्मिलाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न नाही केला.
असं का? ते दोघही माझं अजिबात ऐकत नव्हते. बर, आणखीन एक गोष्ट मला खटकते ती, ईशान तुम्हाला मानवच्या मृत्यूला जबाबदार का मानतो आहे? नाही, ईशांतला तर सवय होती काही झालं तरी भांडायची. मानवचं मरण तर बस एक निमित्त होतं. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टप्रमाणे ईशान आणि देवेनच्या मृत्यूमध्ये फक्त 5 मिनिटाचा फरक होता. पहिले ईशानचा मृत्यू झाला, मग देवेनचा. देवेन प्यायलेला नव्हता, पण ईशान प्यायलेला होता. म्हणजे असं घडलं की ईशान आणि देवेनमध्ये भांडण झालं. ईशानने देवेनवर बियरची बाटली फेकली, त्या बदल्यात देवेनने त्याला गोळी मारली. पण मरण्याआधी ईशानने ही गोळी झाडली आणि ती देवेनला लागली. ईशान मेला आणि त्यानंतर काही मिनिटातच देवेनही मेला. अभि, मला आता समजलंय. पोलीस रेकॉर्डमध्ये असे साक्ष आहे की मानवचा मृत्यू एक अपघात होता. ज्या डॉक्टरने मानवचं पोस्टमॉर्टम केलं होतं त्याचंही हेच म्हणणं आहे की मानवचा मृत्यू ट्रक खाली चिरडल्याने झाला होता. पण एक गोष्ट कळत नाहीये, जेव्हा ईशानने चीफला फोन केला होता तेव्हा तो म्हणाला होता की मानवचा मृत्यू हा एक ऍक्सिडेंट नाहीये, उलट तो तर म्हणजे काय? तो तर तो खून आहे. किंवा मग आत्महत्या. आता हा खून होता की आत्महत्या हे तर आपल्याला त्याच जागी जाऊन कळेल जिथे मानवचा ऍक्सिडेंट झाला होता. साहिल, या रोडची स्पीड लिमिट 10 ते 20 किमी पेक्षा जास्त नाहीये. पण अभि, पोलीस रेकॉर्डमध्ये ड्रायव्हरने म्हटलंय की ट्रक खूप वेगाने येत होता आणि मानव अचानक त्या ट्रक समोर आला. तोच तर मी विचार करतोय. या रोडवर इतके जास्त स्पीड ब्रेकर्स आहेत की कोणीही ड्रायव्हर अगदी सहज ब्रेक दाबू शकतो. आणि दुसरं असं की मानवकडे स्वतःची गाडी असून सुद्धा तो या रोडवरून पायी का चालत होता? साहिल, म्हणजे असं तर नसावं की मानवने मुद्दामच आपलं चावी. कुठेही मानवची चावी तर नसेल. आणि हेही शक्य आहे की ही चावी कोण दुसऱ्याची असेल. साहिल, ही काही साधी चावी नाहीये. ही एखाद्या बँकेच्या लॉकरची चावी आहे. जर कोणाच्या बँकेच्या लॉकरची चावी हरवली असेल तर त्याने बँकेत डुप्लिकेट चावी करता अप्लाय केलंच असणार. एक काम करूया, इथे जवळपास जितक्या बँक्स आहेत तिथे जाऊन याचा शोध घेऊया की कोणी डुप्लिकेट चावी करता अप्लाय केलंय की नाही. काहीही असो, ही चावीच मानवच्या केसचं टाळं उघडणार आहे.
अनिताजी, तुमचा मुलगा ईशानला मानवच्या मृत्यूचे रहस्य माहिती होतं. त्याने तुम्हाला त्याच्याबद्दल काहीतरी सांगितलं असेलच ना. आणि दुसरी गोष्ट अशी की मी तुमच्या डोळ्यात जयदीप सक्सेनाबद्दलचा तिरस्कार बघितलाय. म्हणजे तुम्हाला जयदीप सक्सेनाबद्दल सगळं काही माहिती असणार. तुमचं बरोबर आहे ऑफिसर. माझ्या नावापुढे कदाचित सक्सेना जोडलेलं नसेलही, पण जयदीप सक्सेनाच्या घरातली प्रत्येक गोष्ट मला माहिती आहे. विचारा, तुम्हाला काय विचारायचंय? अनिताजी, तुमचा मुलगा ईशान मानवच्या मृत्यूकरता जयदीप सक्सेनाला जबाबदार मानत होता आणि तुम्हीही ईशानच्या झालेल्या मृत्यूकरिता जयदीप सक्सेनाला जबाबदार ठरवलं, असं का? कारण मानवच्या मृत्यूमुळे सगळ्यात जास्त फायदा जयदीपलाच होणार होता. त्या दिवशी कोल्ड्रिंकच्या घोटाळ्यामुळे जेव्हा मानवला लोकांनी चारी बाजूंनी घेरलं होतं, तेव्हा जयदीपही खूप घाबरला होता. मी त्या माणसाची नस नस ओळखते. तो माणूस पैशांकरता आणि सत्तेकरता काहीही करू शकतो. माझ्या मुलाला ईशानला जेव्हा त्याच्यावर संशय आला, तेव्हा त्याने आपल्या माथे फिरू मुलाला देवेनला चिथवून ईशानचा मर्डर करवला. पण त्या पाप्याचा प्लॅन त्याच्यावरच उलटला आणि देवेने त्या मारामारीत दगावला. एक गोष्ट सांगा अनिताजी, त्या घरातली इतर मंडळी कशी आहेत? आय मीन जयदीपची बायको उर्मिला आणि देवेंची बायको मीनाक्षी. उर्मिला ही देवेन करवी ईशानला मारू शकते. देवेंचं त्याच्या आईवर खूप प्रेम होतं. तिच्याकरता तो काहीही करू शकत होता. अनिताजी, आता तुम्ही इथून जाऊ शकता, पण जर आम्हाला तुमची पुन्हा गरज भासली तर तुम्हाला इथे पुन्हा यावं लागेल. अभिनव, ईशानला मारण्याचं कारण तर यापैकी प्रत्येकाकडे आहे, पण मानवला मारण्याचं कारण फक्त आणि फक्त या जयदीप सक्सेनाकडेच आहे. तुमचा अंदाज खरा आहे चीफ. बँकेतून माहिती आली आहे की ज्याच्या लॉकरची चावी आहे त्याचं नाव आहे जयदीप सक्सेना. मग चला, या किल्लीने जयदीप सक्सेनाचं तोंड उघडूया. आता सांगा जयदीपजी, ही चावी कोणाची आहे? ही चावी, ही तर माझ्या बँकच्या लॉकरची चावी आहे. अच्छा, मग आता हेही सांगून टाका की ही चावी त्या ठिकाणी कशी पोहोचली जिथे मानवचा ऍक्सिडेंट झाला होता. ही चावी तुम्हाला तिथे मिळाली? हो, म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की मानवच्या मृत्यूच्या वेळी तुम्ही तिथे हजर होतात. हे काय बडबडताय तुम्ही? मला नाही माहित की ही चावी तिथे कशी पोहोचली. पण मला एक कळत नाहीये, प्रत्येक वेळी छोट्या छोट्या गोष्टीवरून तुम्ही माझ्यावर संशय का घेताय? नाही नाही, आम्ही तुमचा संशय नाही घेत आहोत, पण तुमच्या विरोधात मिळणारे हे पुरावे आम्हाला तुमच्यावर संशय घ्यायला भाग पाडतायत. हे पहा, तुम्ही या केसच्या अपयशाचा राग माझ्या नवऱ्यावर काढू नका. माझा नवरा कसाही असला तरी तो त्याच्या 3 मुलांच्या मृत्यूला जबाबदार नाहीये. जो पिता त्याच्या 3 मुलांना गमावून बसलाय, तुम्ही त्यांना दिलासा देण्याच्या ऐवजी त्यांनाच दोषी ठरवताय. हे पहा मीनाक्षीजी, कायद्याचं चित्र भावनेच्या रंगांनी नाही तयार होत. आम्ही इथे फक्त हे जाणून घ्यायला आलोय की ही चावी तिथे कशी पोहोचली. हे बघा ऑफिसर, माझ्या बँकेचं लॉकर माझा मुलगा मानवच माझ्यापेक्षा जास्त वापरायचा. त्याला जेव्हा जेव्हा गरज वाटायची मी त्याच्या बरोबर जायचो. आता तर त्या लॉकर मधलं सामान चेक करायलाच हवं. हे बघा सर, बस हेच सामान आहे माझ्या लॉकरमध्ये. तुमच्या समोरच उघडलंय.
यात काही बड्या लोकांची नावं आहेत आणि त्यांच्या नावांसमोर काही कोड नंबर्स आहेत. हे सगळं काय आहे? सर, मला या फाईल बद्दल काहीच कल्पना नाही. अभि, म्हणजे ही त्या स्कॅमशी संबंधित माहिती तर नाहीये? जयदीपजी, हा मानव आपली सगळी महत्वाची कागदपत्र घरीच ठेवायचा? नाही, तो स्वतःच्या ऑफिसमध्ये ठेवायचा सर. साहिल, या फाईलशी संबंधित पुढचा धागा आपल्याला मानवच्या ऑफिसमध्येच मिळेल. हे बघा ऑफिसर, माझा ऐका, इथे फक्त एकदा पोलीस आले होते, त्यानंतर इथे कोणीही आलं नव्हतं. तुम्ही अशा प्रकारे नाही जाऊ शकत हे बघा, आहात. माझ्याकडे परमिशन आहे. तुम्ही जरा बाहेर वेट करा. एकदा माझं काम पूर्ण झालं की मी बाहेर येईन. प्लीज. मानवची डेथ तर 7 सप्टेंबरला झाली होती. मग इथे 7 ऑक्टोबर का लावून ठेवलंय? याचा अर्थ पोलीस येऊन गेल्यानंतरही कोणीतरी येऊन गेलंय. मी एक काम करतो, इथले फिंगरप्रिंट्स माझ्यासोबत घेऊन जातो. अभिनव, मी या केसशी संबंधित सगळ्यांचे फिंगरप्रिंट्स घेऊन ठेवलेत. गुड. आता बघूया मानवच्या कॅबिन मधून साहिलला काय मिळतं ते. साहिलाला पुरावा मिळालाय. गुन्हेगाराने एक चूक तर केलीच आहे. तो त्याच्या गुन्ह्याचे ठसे फिंगरप्रिंट्सच्या रूपाने सोडून गेलाय. हे तर होणारच होतं. शायना, या फिंगरप्रिंट्सना इतर फिंगरप्रिंट्सशी मॅच करून बघ. जरा कळू तरी दे की नेमकं या षडयंत्रामागे आहे तरी कोण. भाऊ एअरपोर्टला चला. अभि, तू नोट केलंस त्या बाईसोबत एक बुरखा घातलेली बाई पण हो होती. शायना, चल फॉलो करू त्यांना. शायना, जरा हा बुरखा वर करून बघ की या बुरख्यामागे कोणाचा चेहरा लपलाय. तू
मीनाक्षी, आणि ही कोण आहे तुझ्या सोबत? मी सांगतो. तुम्ही सगळे जेव्हा या बुरख्याच्या मागचा चेहरा बघाल तेव्हा थक्क होऊन जाल. मानव, तू जिवंत आहेस? पण हे कसं शक्य आहे? त्या दिवशी जेव्हा मला ईशानने फोन केला तेव्हा मला तो हेच सांगणार होता की मानवचा मृत्यू ट्रक ऍक्सिडेंट मध्ये नाही झालाय, उलट तो तर जिवंत आहे. आणि मानव, तुझा जिवंत असण्याचा संशय आम्हालाही आला होता, कारण ज्या रस्त्यावर ट्रक वेगाने चालूच शकत नाही त्या रस्त्यावर तुझा ऍक्सिडेंट कसा होऊ शकतो? बेटा बेटा मानव, तू हे सगळं का केलंस? याचं उत्तर तर तुम्हाला मीनाक्षीच देईल. मीनाक्षी? पण ही उत्तर का देईल? कारण मीनाक्षीने मानवच्या सोबतीने हे सगळं कारस्थान रचलं होतं. बरं मानव, आता मला हे सांग की त्या दिवशी काय घडलं होतं, ज्या दिवशी मानव मला ऑफिसमध्ये भेटायला येणार होता. मी आणि मीनाक्षी रस्त्याने जात होतो तेव्हा मानव, मानव, तू जिवंत आहेस? आणि मीनाक्षी, तू इथे मानव सोबत? हे बघ ईशान, हळू बोल यार. तुला जर सगळंच कळलं आहे तर मी तुला सगळं सांगतो. त्याचं असं आहे की मान्य की तू 9up कोला पेस्टिसाइड स्कॅम पासून स्वतःला वाचवण्याकरता हे सगळं खोटं नाटक रचलंस. डॉक्टरला आणि ट्रक ड्रायव्हरला पैसे देऊन नकली प्रेत आणून हे सगळं नाटक केलंस. त्याकरता तर मी तुला माफ करू शकतो, पण स्वतःच्या सख्ख्या वहिनीशी तू जे अनैतिक संबंध ठेवतोयस याकरता मी तुला कधीच माफ नाही करणार, कधीच नाही. हे बघ ईशान, मीनाक्षी तशी देवेंच्या संसारात सुखी नाहीये आणि आम्ही दोघं लवकरच US ला जाणार आहोत. तू माझा मित्र आहेस ना, माझी एक रिक्वेस्ट आहे, तू कोणालाच काय सांगू नकोस, कोणालाच काय सांगू नकोस. मानव, तू जर फक्त मला धोका दिला असतास ना तर मी तुला माफ केलं असतं, पण तू तुझ्या सख्ख्या भावाला फसवलंस, आपल्या आई वडिलांना फसवलंस. त्याकरता मी तुला कधीच माफ नाही करू शकत. ईशानच्या जाण्यानंतर मीनाक्षीने मला चिथवलं की आम्हाला ईशानवर विश्वास नाही ठेवला पाहिजे. जर ईशान जर काही बोलला तर आमचं सगळं पितळ उघडं पडेल. मीनाक्षीच्या सांगण्यावरून मी ईशानला संपवण्याच्या हेतूने त्याच्या जेव्हा घरी गेलो तेव्हा मी बघितलं. ईशान, ईशान, बाहेर रे, कुठे लपून बसलायस? आज सगळा मामलाच लिपटवून टाकतो.
बाहेर ये. काय झालं? वेट लागलाय का? इथे का आलास? एकीकडे मानवच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त करतोस आणि दुसरीकडे त्याची सख्खी वहिनी म्हणजे माझ्या बायकोवर वाईट नजर ठेवतोस. देवेन, तुझं डोकं तर फिरलं नाही ना? हे काय करतोयस तू? तू थांब. आधी माझं ऐकून घे. देवेन, माझं ऐकून मला घे तुझं तू. काही ऐकायचं देवेन, माझं नाहीये. ऐकून घे. पण मानव, देवेन तुझ्या आधी तिथे पोहोचला तरी कसा आणि का? कारण उर्मिलाजींनी तर ईशान आणि देवेन मधला वाद मिटवला होता ना? मी सांगते. मी मानवला भडकवलं आणि मानव ईशानला मारायला निघून गेलं. मग मीच देवेनला फोन केलं आणि खोटं सांगितलं की माझ्यावर ईशानी बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मी देवेनला सांगितलं की तू ईशानला जाऊन समजव, कारण ईशानचं घर इथून खूप जवळ आहे. म्हणून मानवच्या आधीच देवेन तिथे पोचले. पण मानव, ईशानला तर तू मारलंस, पण देवेन, त्याला कोणी मारलं? देवेनला मीनाक्षीने मारलं. मानव आणि देवेनला भडकवल्यानंतर मला वाटलं की मानव तर ईशानला मारेलच, पण त्यांनी माझा उद्देश सफल नसता झालं. मला तर देवेनपासून सुटका हवी होती ना, आणि मानव बरोबर US जायचं होतं. मानव तर त्याच्या सख्या भावाला नाही मारणार ना, म्हणून मी मानवच्या मागे मागे ईशानच्या घरी गेले आणि मी तिथे बघितलं की देवेन, हे तू काय केलंस? तू ईशानचा खून केलास? मी नाही मारले याला. खोटं बोलतोयस तू. तूच ईशानचा खून केलास. शपथ सांगतो, मी नाही मारलं मीनाक्षी. आता तर तुला फाशी होणार. म्हणजे तुझं मरणं तर कोणत्याही परिस्थितीत ठरवलंच आहे. मी बरोबर बोलतेय. माझे स्वप्न तर खूप मोठे आहेत आणि माझं ध्येय कुठेतरी दूर. तू तर खूप हट्टी आहेस ना, मला असं सहजपणे सोडणार नाहीस. चल, मीच तुला मुक्त करते या जगापासून. आई, बाबा, मला माफ करा. मी जे काही केलं त्यामागे ह्याच मीनाक्षीचा हात आहे. आणि त्या 9UP पेस्टिसाइड स्कॅम मध्येही याच मीनाक्षीने कमिशन एजंट म्हणून सगळी डील फायनल केली. आणि मी मूर्ख हिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून नको ते करून बसलो. आता जाता जाता मीनाक्षीजी हे पण सांगून टाका की त्या दिवशी तुम्ही मानवच्या ऑफिसमध्ये का गेला होतात आणि त्या फाईलचं लफडं काय आहे ते. त्या स्कॅममध्ये ज्याही लोकांचा हात होता त्यांचं नाव त्या फाईलमध्ये होते आणि मानवने ते पप्पांच्या लॉकरमध्ये ठेवलं होतं. मी त्या लॉकरची चावी घ्यायला गेले होते कारण आम्हाला स्कॅमचा कोणताही पुरावा इंडियामध्ये सोडून जायचा नव्हता. तुम्ही दोघांनी स्वतःची वैयक्तिक स्वप्न पूर्ण करण्याकरता गुन्ह्याची एक मालिकाच रचली आणि तुमच्या त्या कारस्थानाला तुमचीच माणसं बळी पडली. तुम्ही दोघांनी 2 खून केलेत आणि कायदा तुम्हाला तुमच्या या अपराधाकरता कधीच माफ करणार नाही. आजच्या या वेगवान जेट युगात मनुष्य काळाला मागे सोडून आपली वैयक्तिक भूक भागवण्याकरता
माणुसकी पूर्णपणे विसरून जातो. कायद्याच्या सीमा ओलांडून पुढे निघून जाण्याची इच्छा बाळगतो. पण तो हे विसरून जातो की याच मार्गावर सर्वनाशाची एक दरी त्याला गिळायला बसलेली आहे. म्हणूनच माणुसकीच्या मर्यादेत राहा. कायद्याच्या सीमेच्या बंधनात राहून प्रामाणिकपणे जो माणूस पुढे जातो तोच मनुष्य आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यात यशस्वी होतो. माझी ही गोष्ट लक्षात ठेवा. सावध रहा, सुरक्षित रहा.